हॅलो विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण इतिहासाचं 5वं प्रकरण प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाठातील विविध उपघटकांचा अभ्यास केला आहे. आज आपण या पाठाची उजळणी, काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्याचबरोबर प्रश्नोत्तरे यांच्या माध्यमातून करायची आहे. इतिहासाचे 5वे प्रकरण आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. या प्रकरणात आपण वर्तमानपत्र, नियतकालिकं, आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांची जडणघडण कशी झाली ते अभ्यासलं. सर्वात पहिलं म्हणजे प्रसारमाध्यमं म्हणजे काय हे समजून घेतलं. प्रसारमाध्यमांचा इतिहास सांगताना भारतातील सुरुवातीची वर्तमानपत्र, ज्यामध्ये बेंगॉल गॅझेट, दर्पण, प्रभाकर याचबरोबर विविध नियतकालिकांविषयी माहिती मिळवलेली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन ही महत्त्वाची प्रसारमाध्यमं आणि यांच्याविषयी माहिती देताना भारतामध्ये या माध्यमांचा विकास कसा झाला याचंही विवेचन या पाठातून केलेलं आपण पाहिलं. अर्थात यांची मांडणी करताना प्रसारमाध्यमांची आवश्यकता, त्यांच्याशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणती आहेत याचाही विचार आपण या पाठातून केलेला आहे. चला तर सुरुवात करूया या पाठाची प्रश्नोत्तर रूपात उजळणी करायला. अर्थात नेहमीप्रमाणेच तुम्ही पेन आणि पेपर समोर ठेवा आणि त्यामध्ये या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा आणि नंतर दिलेल्या उत्तरांशी ही उत्तरं तपासून बघा. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश यांनी सुरू केले. पर्याय आहेत जेम्स ऑगस्टस हिकी, सर जॉन मार्शल, ॲलन ह्यूम, बाळशास्त्री जांभेकर. 2. दूरदर्शन हे डॅश माध्यम आहे. अ. दृक, ब. श्राव्य, क. दृकश्राव्य आणि ड. मुद्रित. आणि तिसरा विधान आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील डॅश हे पहिले मासिक सुरू केले. उत्तर आहे अ. दर्पण, ब. दिग्दर्शन, क. प्रगती, ड. केसरी. यातलं चौथं विधान आहे, कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले डॅश हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते. अ. दीनबंधू, ब. इंदुप्रकाश, क. केसरी, ड. ज्ञानोदय. विधान क्रमांक 5. आकाशवाणीच्या डॅश या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अ. विविध भारती, ब. रेडिओ मिर्ची, क. युवावाणी, ड. इंडियन ब्रॉडकास्टिंग. आणि 6वा विधान आहे, मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान डॅश या वृत्तपत्राकडे जातो. अ. दीनबंधू, ब. इंदुप्रकाश, क. केसरी, ड. ज्ञानोदय. चला आता आपण या प्रश्नांची उत्तरे तपासूया. पहिलं विधान, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. दुसरे विधान, दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. तिसरे विधान, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दिग्दर्शन हे पहिले मासिक सुरू केले. विधान क्रमांक 4, कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले दीनबंधू हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते. विधान क्रमांक 5, आकाशवाणीच्या विविध भारती या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. विधान क्रमांक 5, मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदय या वृत्तपत्राकडे जातो. इतिहासाच्या प्रश्न प्रकारातला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यामध्ये 3 संच आहेत. संच क्रमांक 1. 1. प्रभाकर प्र. के. अत्रे. 2. दर्पण बाळशास्त्री जांभेकर. 3. दीनबंधू कृष्णराव भालेकर. 4. केसरी बाळ गंगाधर टिळक. संच क्रमांक 2. 1. केसरी दैनिक. 2. प्रगती साप्ताहिक. 3. दिग्दर्शन मासिक. 4. भारतीय इतिहास आणि संस्कृती अनियतकालिक. संच क्रमांक 3.
रोम ॲक्ट डायर्ना, 2 जर्मनी स्टर्न, 3 बांगलादेश बेंगॉल गॅझेट, 4 भारत आकाशवाणी। अर्थात या प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहा आणि नंतरच्या स्लाईडमधील उत्तरांमध्ये तपासून बघा। पहा बरं याची उत्तरं काय आहेत ती। 1 प्रभाकर के अत्रे, ही जोडी चुकीची आहे कारण प्रभाकरांची जोडी भाऊ महाजन यांच्याशी मिळते। भारतीय इतिहास आणि संस्कृती अनियतकालिक, ही जोडी चुकीची आहे कारण भारतीय इतिहास आणि संस्कृती हे नियतकालिक आहे आणि ते दर 3 महिन्याने प्रकाशित होते। आणि तिसरी चुकीची जोडी आहे बेंगॉल गॅझेट बांगलादेश। नावात जरी साधर्म्य वाटले तरीसुद्धा बेंगॉल गॅझेट हे भारतातलं पहिलं वृत्तपत्र आहे, बांगलादेशातलं नव्हे, आणि ते कोलकाता इथून प्रसिद्ध व्हायचं। यानंतर प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा। 1 वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य। याचे 4 मुद्दे आहेत। 1 स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे होय। 2 1981 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही वृत्तपत्रे सुरू केली। 3 या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली। 4 देशस्थिती, देशी भाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीमध्ये लेखन हे सुरू केले गेले। प्रश्न क्रमांक 2 प्रसारमाध्यमांची आवश्यकता। 1 माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरविण्यास प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते। 2 अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग आहेत। वाचकांच्या पत्रव्यवहारांच्या माध्यमातून वाचकही आपले मत मांडत असतात। लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी वर्तमानपत्राची मदत होते। दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले याचा आखोदेखा हाल दाखवायला सुरुवात केली। त्यामुळेच एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही। टीप क्रमांक 3 प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे। 1 वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्यांची किंवा विशेषांक काढावे लागतात। उदाहरणार्थ 1914 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धाची 100 वर्षे इत्यादी घटनाप्रसंगी वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा याद्वारे त्या घटनेचा वेध वेळोवेळी घेतात आणि यावेळेला इतिहासाचा अभ्यास उपयुक्त ठरतो। आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रमाच्या प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते। राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषण देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो। आकाशवाणीवरही दिनविशेष प्रसारित होतात। 3 आधुनिक काळात डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, हिस्ट्री यांसारख्या चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या ऐतिहासिक मालिकांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला जातो व त्यासाठी त्यांना इतिहासाच्या अभ्यासकांची मदत घ्यावी लागते। टिपा लिहामधला 4था घटक आहे दूरदर्शन। बघा याचे काय मुद्दे येतात ते। 1 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन झाले। 2 महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम सुरू करण्यात आले। 3 15 ऑगस्ट 1982 रोजी रंगीत दूरदर्शनचे आगमन भारतात झाले। आणि 4 1991 मध्ये परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आली। आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत। आता या प्रश्नमालिकेतला प्रश्न क्रमांक 4 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1 प्रसारमाध्यमांना मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते। याचं उत्तर लिहिताना सुरुवातीला विधान लिहायचं आहे। प्रसारमाध्यमांना मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते कारण मुद्दा क्रमांक 1
प्रत्येक वेळी वर्तमानपत्रातून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरूनच असेल असे नाही. आपणास अशी माहिती तपासून घ्यावी लागते. 2. जर्मनीतील स्टर्न या साप्ताहिकाकडून विकलेल्या हिटलरच्या हस्ताक्षरातील रोजनिशा मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. परंतु पुढे या रोजनिशा नकली असल्याचे सिद्ध झाले. 3. प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते. पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा. यातील दुसरं विधान, वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते. उत्तर आहे, वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते कारण 1. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरणार्थ 1914मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धाची 100 वर्षे, 1942च्या चलेजाव आंदोलनाला पूर्ण झालेली 75 वर्षे इत्यादी. 2. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांद्वारे त्या घटनेचा वेध वेळोवेळी इतिहासाचा अभ्यास करून घेत असतात. पहा, यातलं तिसरं विधान आहे, सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. याचं उत्तर आहे, सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे कारण 1. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले याचा आखोदेखाहाल दाखवायला सुरुवात केली. 2. त्यामुळे एखाद्या घटनेचा आखोदेखाहाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. विधाने स्पष्ट करा. यातलं चौथं विधान आहे, वर्तमानपत्र ही माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रचाराचे साधन झाले आहे. याचं उत्तर बघा कसं लिहायचं ते. वर्तमानपत्र ही माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रचाराचे साधन झाले आहे कारण 1. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोचविण्यास मदत होते. 2. वर्तमानपत्रातून स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या बातम्या पुरवण्याचे कार्य केले जाते. 3. चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. विधान क्रमांक 5. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते. उत्तर बघा कसं लिहायचं ते. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते कारण 1. वर्तमानपत्रातील लेखनातून अनेक सामाजिक रूढी, परंपरा यांच्याशी संबंधित चिकित्सक लेखन केले गेले. उदाहरणार्थ इंदुप्रकाश या वर्तमानपत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. 2. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले. या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. इतिहास व वर्तमानपत्रे यांच्याशी संबंधित पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. तर तुम्ही इतिहास आणि वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित घटकांचं पाठ्यपुस्तकातही संकल्पनाचित्र दिलेलं आहे. त्याच्या आधारे हे संकल्पनाचित्र वहीत तयार करायचं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे. परत एकदा सूचना लक्षात ठेवा की संकल्पनाचित्र ही पेनाने तयार करायची आहेत. याचं उत्तर पहा कसं केलेलं आहे की या ठिकाणी संकल्पनाचित्र तयार केलेलं आहे. मध्यभागी इतिहास ही संकल्पना मांडलेली आहे आणि त्याचबरोबर वर्तमानपत्रांशी असणारा इतिहासाचा संबंध आणि त्याचे घटक हे स्पष्ट केलेले आहेत. ते घटक म्हणजे अग्रलेख, लेख, दिनविशेष, आढावा, बातमी आणि सदरे. आता पुढे कृती तुम्हाला करायची आहे ती म्हणजे कृती क्रमांक 2. कालरेषेवर दिलेल्या तारीख वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा. दूरदर्शन यामध्ये दूरदर्शनची कालरेषा तुम्हाला वहीत तयार करायची आहे. यातील वरच्या बाजूस इसवी सन ही वर्ष म्हणजे त्यामध्ये 1959, 1972, 1982 आणि 1991 आणि त्याखाली चौकटी तयार करून त्यामध्ये त्या वर्षी झालेल्या घटना या दर्शवायच्या आहेत. तर तुम्ही पेनाच्या साहाय्याने तुमच्या वहीवर ही कालरेषा तयार करा आणि त्या घटना पाठ्यपुस्तकातील पहा आणि नोंदवा. आता या ठिकाणी बघा की या प्रश्नाची कृती ही प्रत्यक्ष करून दाखवलेली आहे.
यामध्ये दूरदर्शनची कालरेषा तयार केलेली आहे. यामध्ये वरच्या बाजूस इसवी सनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळी वर्ष दाखवलेली आहेत आणि त्याच्याखालील चौकटीमध्ये मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वाटचालीतील विविध घटनांचा क्रम हा मांडलेला आहे. पहा बरं कसं मांडलेला आहे तो. 1959 यावर्षी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन झाले. 1972 यावर्षी मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 1982ला भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले आणि 1991 साली खाजगी वाहिन्यांना कार्यक्रम प्रसारणाची परवानगी देण्यात आली. तर अशा प्रकारे कालरेषा तयार करून इतिहासातल्या वेगवेगळ्या घटना या दाखवल्या जातात. आता प्रश्न क्रमांक 6, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न दीर्घोत्तरी स्वरूपाचा असून त्याला 3 गुण आहेत. यातला पहिला प्रश्न आहे, प्राचीन काळी विविध देशांमध्ये बातम्या व संदेश कसे पोचविले जात? उत्तर आहे, प्राचीन काळी इजिप्तमध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावत. मुद्दा क्रमांक 2, प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदपत्रांवर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. देश व राजधानीतील विविध घटनांची माहिती त्यात दिली जात असे. मुद्दा क्रमांक 3, ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना म्हणजेच डेली ॲक्ट किंवा रोजच्या घटना नावाची वर्तमानपत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत लोकांपर्यंत सरकारी निवेदने पोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता. चौथं विधान आहे, 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. 5वं विधान आहे, इंग्लंडमध्ये महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटली जात. 6वं विधान आहे, धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना बातम्या सांगत. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी त्या ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत असत. यातील दुसरा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्रसृष्टीतील बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान स्पष्ट करा. उत्तर आहे, 1. दर्पण हे वर्तमानपत्र 1932 साली मुंबईत सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते. 2. दर्पणमधील बातम्यांमधून राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास व तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो. उदाहरणार्थ, कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चांची यादी, या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय, शहर साफ ठेवण्याकरिता मंडळींची नेमणूक, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजा राममोहन रॉय यांचे इंग्लंडमधील कामगिरी इत्यादी. मुद्दा क्रमांक 3, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेत दिग्दर्शन हे पहिले मासिक सुरू केले. मुद्दा क्रमांक 4, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य संपादक म्हटले जाते. आणि 6वं, 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतरचा पुढील प्रश्न आहे, प्रसारमाध्यमांची आवश्यकता स्पष्ट करा. बघा याचं उत्तर कसं लिहायचं ते. 1. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरविण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. मुद्दा क्रमांक 2, अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्रांचे अविभाज्य भाग असतात. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपले म्हणणे मांडत असतात. मुद्दा क्रमांक 3, लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी वर्तमानपत्रांची मदत होते. मुद्दा क्रमांक 4, दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले याचा आखोदेखाहाल दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे एखाद्या घटनेचा आखोदेखाहाल पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही. चौथा दीर्घोत्तरी प्रश्न आहे, आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा कसा असतो? याचं उत्तर पहा कसं लिहायचं. मुद्दा क्रमांक 1, आकाशवाणीसाठी इतिहास विषय महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची
स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्यांचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो. 2. आकाशवाणीच्या काही विशेष कार्यक्रमप्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. मुद्दा क्रमांक 3. राष्ट्रीय नेत्यांची जयंती, पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेची पूर्ण झालेली महत्त्वाची वर्षे, म्हणजे उदाहरणार्थ रौप्य महोत्सव 25 वर्षे, सुवर्ण महोत्सव 50 वर्ष, यासाठी चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती आवश्यक असते. मुद्दा क्रमांक 4. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषण देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होत असतात. तर अशा प्रकारे पाठातील काही महत्त्वाचे मुद्दे आणि पाठातील प्रश्नोत्तरांची आपण सविस्तर चर्चा केली. याद्वारे आपण प्रकरण क्रमांक 5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास या पाठाची प्रश्नोत्तरांच्या साहाय्याने उजळणी पूर्ण केली. धन्यवाद.